पुण्यातल्या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोरील अडचणींची मालिका काही थांबायला तयार नाहीये। अनेक अडथळे पार केल्यानंतर पुणे मेट्रो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे आणि असं असताना मेट्रोसाठी प्रस्तावित मार्गावरून शहरामधल्या पर्यावरणवाद्यांनी डोकं वर काढलंय। वनाज रामवाडी मार्गावरच्या 3.5 किलोमीटरचा टप्पा हा नदी पात्रातून जाणार असल्याचं या आराखड्यामध्ये दाखवण्यात आलंय। याबाबत अनेकदा हरकती नोंदवून देखील उपयोग झालेला नाही आणि त्यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे धाव घेतली। मेट्रोसाठी नदी पात्रावर पूल उभारल्यास नदीच्या पर्यावरणाला धोका पोहोचणार असल्याचं सांगत पर्यावरणवाद्यांतर्फे ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। शहरामधल्या मान्यवरांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे। ही जी पर्यावरण याचिका याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मेट्रो ट्रेन प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी याचिका दाखल केलेली नाही, तर फक्त जो नदी पात्रातून रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे तेवढ्याबद्दलचा आक्षेप याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे। आणि पाणी प्रदूषण नियंत्रण आणि संरक्षण कायद्यानुसार ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्याचं उल्लंघन याच्यात होत आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आणि एनजीटीने आधी दिलेल्या निर्णयांचं उल्लंघन होत आहे। या संदर्भात ही याचिका महत्त्वाची आहे। एन्व्हायरमेंटल इश्यूपेक्षा माझ्या दृष्टिकोनातून आत्ता मी म्हणतोय की पुण्याची सेफ्टी, पुण्यातल्या नागरिकांची सुरक्षितता ही जास्त महत्त्वाची आहे आणि ही सुरक्षितता पुण्याच्या नागरिकांना मिळावी, नदीची वहन क्षमता पूर्ववत व्हावी या दृष्टीनं ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ही याचिका आम्ही दाखल केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।